नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण करंट इव्हेंट म्हणजे चालू घडामोडीशी रिलेटेड जे काही सराव प्रश्न आहेत ते बघणार आहोत। ठीक आहे। यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यात मी आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी ज्या काही होत्या त्याच्यावर प्रश्न घेतले होते आणि त्याचा इन डेप्थ एनालिसिस पण घेतलं होतं आणि त्याचं PDF पण मी टेलिग्रामवर अवेलेबल करून दिलं होतं। तसंच आज आपण प्रादेशिक घडामोडींवर काही प्रश्न बघणार आहोत। एकूण 15 प्रश्न आहेत। प्रश्नांची संख्या तुमच्या दृष्टीने कमी असेल, पण माझ्या दृष्टीने त्या व्हिडिओत मी खूप साऱ्या गोष्टी सांगत असते महत्त्वाच्या। तो आधीचा व्हिडिओ पण अतिशय महत्त्वाचा होता, आजचा व्हिडिओही तितकाच महत्त्वाचा आहे। ठीक आहे, तर याचा PDF पण मी टेलिग्रामवर अवेलेबल करून दिलेलं आहे किंवा देईल। आता हे लेक्चर झालं की मी तिथे टेलिग्रामवर तुम्ही जाऊन बघा, तिथे याचा PDF मी अवेलेबल करून दिलेलं असेल आजच्या तारखेला। तर बघा, आज आपण प्रादेशिक घडामोडी बघणार आहोत। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे की पुणे पुस्तक महोत्सव 2024 हा कितव्या क्रमांकाचा होता? पुणे पुस्तक महोत्सव 2024 हा कितव्या क्रमांकाचा होता? तर हा होता दुसऱ्या क्रमांकाचा। ठीक आहे। आता म्हटलं काय आहे त्यांनी, पुणे पुस्तक महोत्सव कितव्या क्रमांकाचा? दुसऱ्या क्रमांकाचा होता। झाला कधी तो? तर डिसेंबर 2024 मध्ये झाला। ह्या गोष्टी पण सोबत लक्षात ठेवा। डिसेंबर 2024 मध्ये हा पार पडला। कुठे? तर FC कॉलेज पुणे या ठिकाणी तो पार पडला। उद्घाटक कोण होते त्याचे? तर देवेंद्र फडणवीस जी हे उद्घाटक होते। नंतर पुस्तक म्हणजे ते कोणाद्वारे आयोजित केला जातं? तर NBT म्हणजे राष्ट्रीय पुस्तक न्यास। हे लक्षात ठेवा। तर कोणाद्वारे? तर NBT द्वारे राष्ट्रीय पुस्तक न्यास, ज्याला मराठीत म्हटलं जातं। NBT ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? नॅशनल बुक ट्रस्ट। नॅशनल बुक ट्रस्ट असे म्हणतात। ठीक आहे। 14 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2024 दरम्यान तिथे पार पडला। कुठे? तर फर्ग्युसन महाविद्यालय, फर्ग्युसन कॉलेजच्या आवारात। ठीक आहे। राष्ट्रीय पुस्तक न्यासचे म्हणजे याचे अध्यक्ष कोण आहेत? नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष आहे मिलिंद मराठे। MM लक्षात ठेवा, मिलिंद मराठे। ठीक आहे। त्याच्यानंतर पुस्तक महोत्सव मुख्य संयोजक कोण होते? तर राजेश पांडे हे त्याचे मुख्य संयोजक होते। आता आपण एकदा रिवाइज करू ह्या गोष्टी। हे बघा, पुणे पुस्तक महोत्सव हा होता दुसऱ्या क्रमांकाचा। 2024 मध्ये जो पुस्तक महोत्सव झाला हा होता दुसऱ्या क्रमांकाचा। डिसेंबर 2024 मध्ये झाला। उद्घाटक होते देवेंद्र फडणवीस। नंतर कोणाद्वारे आयोजित केला जातो? तर राष्ट्रीय पुस्तक न्यास किंवा नॅशनल बुक ट्रस्ट द्वारे। ठीक आहे। त्याचे अध्यक्ष लक्षात ठेवा, MM म्हणजे कोण? मिलिंद मराठे लक्षात ठेवा। ठीक आहे। आणि मुख्य संयोजक कोण होते? तर राजेश पांडे हे मुख्य संयोजक होते। आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया। दुसरा प्रश्न महत्त्वाचा का आहे ते तुम्हाला सांगते। बघा, पहिले शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन 2024 हे कोणत्या ठिकाणी पार पडले व त्याचे संमेलन अध्यक्ष कोण होते? बरं, मी प्रश्न अशा पद्धतीने तयार करण्याचा प्रयत्न केलाय की ज्याच्यात तुमचे बऱ्याच गोष्टी प्रश्नातून पण तुम्हाला आकलन झाल्या पाहिजेत आणि उत्तरामधून अजून काही गोष्टी तुम्हाला कळतील। ठीक आहे। पहिले शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन 2024 हे कोणत्या ठिकाणी पार पडले व त्याचे संमेलन अध्यक्ष कोण होते? आता महत्त्वाचं का आहे हे तुम्हाला कळालं असेल, कारण हे आहे पहिलं। ठीक आहे। पहिलं शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन 2024 कुठे पार पडलं? तर पुण्यात पार पडलं। आणि त्याचे संमेलन अध्यक्ष कोण होते? तर शेखर गायकवाड हे त्याचे संमेलन अध्यक्ष होते। ठीक आहे। एवढं लक्षात ठेवलं तरी पुष्कळ आहे। जर अजून लक्षात ठेवायचं असेल तर एक लक्षात ठेवा, संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते राजेंद्र भोसले। पण एवढं जरी लक्षात ठेवलं सध्याच्या घडीला तरी ठीक आहे। याच्यावर ऑलरेडी आपण आपले करंट अफेअर्स जे आपण इयर बुक कंप्लीट केलेलं आहे त्याच्यात आपल्या सगळ्या घडामोडी इन डिटेल झालेल्या आहेत। आता आपण त्याची पुढची स्टेप म्हणजे सराव प्रश्न बघत आहोत। ठीक आहे। त्यामुळे आपण सगळंच काही बघणार नाही आहोत। ज्यांना कोणाला बघायचे असतील त्यांनी इयर बुकचे टॉपिक जाऊन बघू शकतात। ठीक आहे। तर पहिलं शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन 2024 हे पार पडलं पुणे या ठिकाणी। पहिलं होतं म्हणून महत्त्वाचं आहे। आणि संमेलन अध्यक्ष कोण होते? तर शेखर गायकवाड। आता तिसरा प्रश्न जो आहे तो आहे बघा, मुंबई आणि नवी मुंबई या शहरांवरील ताण कमी व्हावा या दृष्टीने विकसित करण्यात येत असलेल्या
तिसऱ्या मुंबईचे, ठीक आहे, म्हणजे कोणती तिसरी मुंबईचे नामकरण काय म्हटले त्यांनी, KSC, इथे न्यूटन झालंय, न्यू टाउन म्हणायचंय, न्यू टाउन असे करण्यात आले आहे. तर त्यातील KSC चे पूर्ण रूप काय. आता KSC चे पूर्ण रूप विचारलं आहे, जे महत्वाचं आहे, कारण त्यांनी तिथली जी भौगोलिक परिस्थिती आहे त्यानुसार त्याचे नामकरण केलेले आहे. बघा मी तुम्हाला सांगते, बघा ते काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते. K फॉर आहे कर्नाळा, K फॉर कर्नाळा, ठीक आहे. नंतर S फॉर साई, हे गाव आहे एक, आणि त्याच्यानंतर C काय आहे, एक म्हणजे C फॉर चिरनेर, लक्षात ठेवा. बघा आता K फॉर कर्नाळा सांगितलं, S फॉर साई हे गाव सांगितलं, आणि C फॉर चिरनेर. आता हे तुम्हाला जरा इन डिटेल सांगते. आता बघा इथे लिहिलेलं आहे मी, कर्नाळा, साई, चिरनेर, न्यू टाउन. तर कर्नाळा काय, तर कर्नाळा पक्षी अभयारण्य. नंतर साई हे काय आहे, तर पश्चिम घाटातलं एक गाव आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर JNPT म्हणजे काय, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जवळ असलेलं चिरनेर. अशा या तिघांचं कॉम्बिनेशन करून त्यांनी KSC न्यू टाउन असं नाव दिलेलं आहे. तर हे तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे, ठीक आहे. पुढे बघा, अखिल भारतीय, पुढचा प्रश्न आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025 हे कितव्या क्रमांकाचे होते व ते कोणत्या शहरात पार पडले आणि त्याचे अध्यक्ष कोण होते. ठीक आहे, बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025 कितव्या क्रमांकाचं होतं, त्याचं शहर विचारलं आहे आणि त्याचे अध्यक्ष होते. बघा हे 98व्या क्रमांकाचं होतं. नंतर कुठे, न्यू दिल्ली तालकटोरा स्टेडियम येथे पार पडलं आणि त्याचे संमेलन अध्यक्ष कोण होत्या, तर डॉक्टर तारा भवाळकर या होत्या. ठीक आहे, सगळ्या गोष्टी सगळ्या फॅक्ट्सनी लक्षात ठेवा. 98वं अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं, कुठे झालं, नवी दिल्ली या ठिकाणी तालकटोरा स्टेडियम येथे, आणि डॉक्टर तारा भवाळकर या त्याच्या अध्यक्ष होत्या. ठीक आहे, आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट फार महत्वाची आहे, ती कोणती, तर या महिला अध्यक्ष असणाऱ्या 7व्या होत्या. ठीक आहे, 7व्या महिला अध्यक्ष होत्या. यापूर्वी म्हणजे यापूर्वी ज्या 6 महिला अध्यक्ष झाल्या आहेत त्यांची नावं आपल्याला सिक्वेन्सने माहिती पाहिजे. ठीक आहे, काहींना सिक्वेन्सने नसेल माहिती तरी चालेल, पण ऍटलीस्ट माहिती पाहिजे कोण कोण महिला अध्यक्ष होऊन गेलेल्या आहेत. ह्या कितव्या नंबरच्या आहेत, ह्या 7व्या नंबरच्या आहेत. ठीक आहे, आता ह्या ज्या गोष्टी आहे ह्या इन डेप्थ मी जे आपलं ऑलरेडी इयर बुक झालेलं आहे त्याच्यात मी ह्या सगळ्या इन डेप्थ गोष्टी सगळ्या कव्हर केलेल्या आहेत, त्यामुळे मी सगळ्याच गोष्टी इथे सांगणार नाही. पण तरी एक गोष्ट बघा, त्या ज्या 7 महिला अध्यक्ष आहेत त्या आपण ट्रिकच्या स्वरूपात आपण बघून घेऊ. बघा ती ट्रिक काय आहे, तर कुसुमला दुर्गा मातेने शांततेत विजयावर आरूढ केले. ठीक आहे, कुसुमला दुर्गा मातेने शांततेत विजयावर आरूढ केले. 1-2 मिनिट ऑलरेडी माझ्या त्याच्यावर मी शॉर्ट्स व्हिडिओ बनवला होता, तो मी तुम्हाला दाखवून देते. बघा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आतापर्यंत झालेल्या महिला अध्यक्षा लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक आहे, कुसुमला दुर्गा मातेने शांततेत विजयावर आरूढ केले. यामध्ये कुसुमावती देशपांडे, दुर्गा माता दुर्गा भागवत, शांततेत शांता शेळके, विजयावर विजया राज्याध्यक्ष आरूढ डॉक्टर अरुणा ढेरे. अजून ट्रिकसाठी एकाक्षी. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्या ह्या 6 म्हणजे ज्या 6 आहेत त्या महिला अध्यक्षा सिक्वेन्सने पाठ होतात आणि त्याच्यानंतर ज्या आत्ताच्या आहेत त्या 7व्या त्या आता आपल्या लक्षात राहतीलच. ठीक आहे, आता आपण पुढच्या न्यूजकडे वळूया. ते आहे पुढचा प्रश्न 5 नंबरचा, पोहरादेवी ठिकाणास बंजारा समाजाची काशी म्हटले जाते. तर पोहरादेवी ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते, तर पोहरादेवी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते, तर वाशिम जिल्ह्यात येते. ठीक आहे, तर हे न्यूज मध्ये का होतं पोहरादेवी, कारण नगारा म्युझियमचं लोकार्पण करण्यात आलं होतं. ठीक आहे, तर नगारा म्युझियम लोकार्पण करण्यात आलं होतं, त्यामुळे ही जी न्यूज आहे ही बघा ही चर्चेत आहे, म्हणून ही गोष्ट माहिती पाहिजे. पोहरादेवी हे ठिकाण कुठे आहे, तर वाशिम जिल्ह्यात आहे. आणि काय म्हटलं जातं त्याला, तर बंजारा समाजाची काशी म्हटलं जातं. ठीक आहे, बंजारा समाजाची काशी असं त्यास म्हटलं जातं. बघा थोडक्यात बघू आपण, कारण
नगारा म्युझियमचं उद्घाटन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते 5 ऑक्टोबर नीट लक्षात ठेवा, 5 ऑक्टोबर 2024ला मोदीजींच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. तर काय आहे, तर बंजारा समाजाचं जे श्रद्धास्थान आहे पोहरा देवी, ठीक आहे, बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या पोहरा देवी येथे बंजारा विरासत नगारा म्युझियमचं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे तर मग आता आपण क्वेश्चन मध्ये पाहिलं आहे की पोहरा देवी ठिकाणच बंजारा समाजाची काशी म्हटलं जाते आणि ते ठिकाण कुठे आहे, तर वाशिम या जिल्ह्यात आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता हा पुढच्या प्रश्नात मी काय केलेलं आहे की बऱ्याच गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे, तर आपण त्या डायरेक्ट पाठ करून घेऊ जास्त काही बघण्यापेक्षा. तर भारतातील पहिले, मी असं टायटल दिलंय, भारतातील पहिले संविधान संग्रहालय कुठे आहे, सोनपत हरियाणा. नंतर संविधान पार्क कुठे आहे, जयपूर राजस्थान येथे. नंतर संविधान भवन कुठे आहे, पिंपरी चिंचवड पुणे महाराष्ट्र येथे. आणि संविधान मंदिर कुठे आहे, पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे. आता कसं लक्षात ठेवायचं बघा, भारतातील पहिलं संविधान संग्रहालय विचारलं तर सोनीपत हरियाणा, सोनीपत लक्षात ठेवा. आणि सोनीपत कुठे आहे, हरियाणा येथे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर संविधान पार्क कुठे आहे, जयपूर राजस्थान, हे लक्षात ठेवावं लागेल फक्त. नंतर संविधान भवन कुठे आहे, पिंपरी चिंचवड पुणे महाराष्ट्र येथे. आणि संविधान मंदिर, आता इथे म्हटलंय ना मंदिर, हा, आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे. आता कसं लक्षात ठेवा, औंध वरून औंढ्या नागनाथ लक्षात ठेवा. औंध वरून काय, औंढ्या नागनाथ काय ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे ना, ते मंदिरच आहे. तर मग त्यावरून औंधवरून औंढ्या नागनाथ, त्याच्यावरून मंदिर लक्षात ठेवा. आणि मग संविधान मंदिर कोणाला कुठे आहे, तर पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर संविधान जर भवन विचारलं, भवन, तर लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्रात आहे, ते पण कुठे, पुणेमध्ये पिंपरी चिंचवड येथे. हे नीट लक्षात ठेवा. भवन म्हटलं तर पिंपरी चिंचवड. आता या सगळ्या याच्यात लक्षात ठेवण्यासारखं फक्त काय आहे, तुम्हाला संविधान पार्क लक्षात ठेवावं लागेल. पार्क, पार्क कुठे आहे, जयपूर राजस्थान. संग्रहालय सौफळ सोनीपत, पार्क लक्षात ठेवा जयपूर राजस्थान. भवन म्हटलं तर महाराष्ट्र पुणे पिंपरी चिंचवड. आणि मंदिर विचारलं तर औंध या ठिकाणी. ठीक आहे, पुणे जिल्ह्यातच. पुढे बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोठे कार्यान्वित करण्यात आला. महाराष्ट्रातील पहिला, आता हे पण पहिला आहे म्हणून ही पण न्यूज महत्वाची आहे. महाराष्ट्रातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोठे कार्यान्वित करण्यात आला, तर तो आला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे. ठीक आहे, महाराष्ट्रातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प. त्याच्यानंतर पुढे बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत वर्षाला किती रुपये मिळतात. आता मी काय विचारलंय, महिन्याला नाही विचारलं, मुद्दामून काहीतरी वेगळं करायचं म्हणजे आपल्याला. आणि असे प्रश्न विचारले गेलेले आहेत जिथे गुगली पडू शकते. तर म्हणून ह्या राऊंड फिगर पण लक्षात ठेवा. 12 महिन्याचं, एका महिन्याला 1500 मिळतात, तर 12 महिना म्हणजे वर्षाला किती मिळतात, तर 18,000. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये दुसरी गोष्ट काय आहे लक्षात ठेवण्यासारखी, तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कोणाच्या धर्तीवर घेतली आहे, तर जी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आहे कुठली, मध्य प्रदेशची, तर त्याच्या योजनेवर ही योजना स्टार्ट केलेली आहे. आणि त्या योजनेअंतर्गत महिलांना किती महिना दिला जातो, तर 1250 रुपये दिले जातात. 1250 रुपये कशात, MP मध्ये. आणि आपल्या महाराष्ट्रात किती दिले जातात, तर 1500 रुपये महिन्याला दिले जातात. 1500 रुपये पर मंथ दिले जातात. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यात जे वय आहे, वयाची कॅटेगरी कुठून कुठपर्यंत आहे, तर वयोगट पात्रता काय आहे, 21 ते 65 वर्ष वयातील ज्या महिला आहेत त्या. ठीक आहे, 21 ते 65 वर्षे
वयातील ज्या महिला आहेत त्या ह्याच्यासाठी पात्र आहेत. योजना लागू कधीपासून झाली तर 1 जुलै 2024 पासून. 1 जुलै 2024 पासून योजना ही लागू झालेली आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तो आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्ज दाखल करणाऱ्या विद्यार्थ्याचे वय किती असणे आवश्यक आहे? 18 ते 35 वर्ष. ठीक आहे. इथला वयोगट पण लक्षात ठेवा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 21 ते 65 वर्ष आणि जो इथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो कालावधी आहे, कालावधी नाही, विद्यार्थ्याचं वय असायला पाहिजे 18 ते 35 वर्षे या दरम्यानचं. या गोष्टी विचारल्या जातात कारण एकदा जे 9 मेला 3 योजना स्टार्ट केल्या होत्या. ठीक आहे. मला ते वर्ष आठवत नाहीये. तर त्या 3 योजना त्याच्याशी रिलेटेड वयोगटांवर प्रश्न पडलेले आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी पण आपल्याला माहिती पाहिजे. पुढे बघा. बरं, याच्यात अजून काय बघायला पाहिजे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शैक्षणिक अर्हतेनुसार त्यांना पैसे दिले जाणार आहेत. ठीक आहे. तर जे 12वी उत्तीर्ण आहेत ना, 12वी उत्तीर्णवाल्यांना किती देणार आहेत तर दर महिन्याला 6,000 रुपये देणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ITI, ज्यांचं ITI झालेलं आहे त्यांना किती देणार आहेत? 8,000 रुपये पर महिना देणार आहेत. आणि जे पदवीधर किंवा पदव्युत्तर आहे, डिग्री होल्डर, ठीक आहे, त्यांना किती देणार आहे? 10,000 रुपये देणार आहे. ठीक आहे. याच्यापासून स्टार्ट करायचं कुठून? 12वी, नंतर ITI, नंतर पदवीधर. ठीक आहे. 12वी 6,000, ITI किंवा पदविका झालेले 8,000 आणि पदवीधर झालेले 10,000. अशा पद्धतीने ते दर महिन्याला पैसे देणार आहेत. ठीक आहे. पुढे बघा. बरं, मी तुम्हाला सुरुवातीला आय थिंक 15 प्रश्न म्हटली पण 10 प्रश्न घेतलेले आहेत. मी चुकून 15 बोलले गेले. ठीक आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे. नुकतेच 8 मार्च 2024 रोजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्याचे महिला धोरण जाहीर केले. तर ते कितवे महिला धोरण आहे? तर ते आहे 4थे महिला धोरण. ठीक आहे. तर आधी हे पण लक्षात ठेवा की महिला धोरण कधी जाहीर झालं. ठीक आहे. तर ते झालं जागतिक महिला दिनीच. कोणतं? तर 8 मार्च 2024 ला. त्याच्यानंतर हे लक्षात ठेवा कोणी जाहीर केलं तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी. आणि ते कितवं होतं? तर 4थं होतं. त्याच्यानंतर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर मग पहिलं, दुसरं, तिसरं आणि आता जे रिसेंटचं आहे 4थं. तर पहिलं महिला धोरण कधी जाहीर करण्यात आलं, दुसरं कधी, तिसरं कधी, 4थं कधी? बघा, पहिलं माहितीच पाहिजे 1994 ला, नंतर दुसरं 2001 ला, नंतर तिसरं 2014 ला आणि 4थं 2024 ला. बघा, लक्षात ठेवायला सोपं आहे. कसं सोपं आहे बघा. जे पहिलं आहे, पहिलं लक्षात ठेवा 1994, ते लक्षात ठेवावं लागेल. दुसरं जे आहे 2 ने आकडा सुरुवात होतो म्हणून 2001 जे साल 2000 चालू होतं 2001 तो आकडा घेऊन घ्यायचा. इथे 2 आहे आणि लगेच 2001 ने स्टार्ट करायची. तिसरं लक्षात ठेवा 2014. कसं? कारण जे 4थं आहे ते 2024 ला, बरोबर 10 वर्षांनी हे चालू झालेलं आहे. त्यामुळे तिसरं आणि 4थं नीट लक्षात ठेवा. तिसरं आहे 2014चं, 4थं आहे 2024चं, दुसरं आहे 2001चं आणि पहिलं आहे 1994चं. ठीक आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आपण जे चीफ मिनिस्टर होते ते पण सगळे बघून घेऊया. तर 1994 ला मुख्यमंत्री कोण होते? तर शरद पवार हे होते. ठीक आहे. माननीय शरद पवार. त्याच्यानंतर 2001 ला होते विलासराव देशमुख. ठीक आहे. त्याच्यानंतर 2014 ला होते पृथ्वीराज चव्हाण. आणि आता 2024 ला जेव्हा जाहीर झालं 8 मार्च 2024 ला 4थं, तेव्हा होते एकनाथ शिंदे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या प्रादेशिक घडामोडींवर आज 10 प्रश्न पाहिलेले आहेत. PDF तुम्हाला तिकडे मिळून जाईल टेलिग्राम चॅनलवर आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्याच्यानंतर यापूर्वीचा जो आंतरराष्ट्रीय घडामोडींवर जे काही मी प्रश्न आणले होते तो पण खूप
इन डेप्थ तो व्हिडिओ चांगला झालेला आहे, तो पण तुम्ही बघा. त्याची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.